रबर बॉलच्या माध्यमातून सध्या तरी नितलस संघ सध्या तरी चर्चेत आहे. थोडीशी चर्चा नक्कीच झाली. हा बॉल वुडलँड स्पॉट वरनं पडल्यानंतर ऋषभच्या हातामध्ये घुसावतोय डॉट बॉलची संगता. स्ट्राईक एंड वरती रवीला पाहतो स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत आता तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. हा बॉल प्रकट करण्याचा प्रयत्न बाटांपाटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र भाग्यवंत अर्थातच माही ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतो. सुरुवात माहीने चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची मॅच आहे. यावेळेसचा बॉल देखील लेटकट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या फक्त आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 1 ने सुरुवात केली झाली आहे. हनुमान नितलस संघ तर दुसऱ्या बाजूला जय काळेश्वर अंबी संघ आपण पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र सज्ज होतात. लेफ्ट आर्म गोलंदाज रिवर्सच्या माध्यमातून फटका चुटू केला. आता क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. 6 धावा आल्यात. 6 धावाच्या मदतीनं धावफलक देखील पुढे सारखे 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम जय हनुमान नितलस संघ. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. शेवटचा बॉल महेंद्र तयार. बीट करण्याचा प्रयत्न बाटमपाटचा संपर्क नाहीये इथनं. येतो डॉट बॉल षटक क्रमांक इथं सिंगल येत्या. इथं षटक क्रमांक 1 देखील संपन्न होतो. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 8 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नितलस संघ. महेंद्र भाग्यवंतांना चांगलाच पहिला ताणला. तब्बल 8 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट देखील आली. तेजस मात्रेची विकेट महत्वाची होती. नवीन बॉलर सोपान भाग्यवंत येतात षटक क्रमांक 2 मध्ये. नक्कीच आज जगदीश दादा देखील ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ह्या क्रीडांगणावरती सातत्याने त्यांचा सराव देखील होत असतो. पहिलाच बॉल प्रकटच्या माध्यमातून फटका सुरू करायचा होता. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान हा 2 धावा मिळतात. मोठे फटके येत नाहीयेत. रवीच्या बॅट मधनं रिव्हर्सच्या माध्यमातून एक षटकार नक्की झाला. त्यानंतर अद्याप एकाच मोठा फटका आला नाहीये. 5 षटकांची मॅच कशा प्रकारची धावगती असेल, कसं टोटल देखील सेट केलं जाईल. सोपान तयार. अकुल टप्प्याचा बॉल फुल केला. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत. बॉलची अडवणूक देखील झाली आहे इथनं आणि कॉलिंग नव्हतं इथनं सुद्धा देखील. तरी देखील तिसरी धाव वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आपल्याला अनिकेत आणि रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3 धावांना धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आता आपण दुहेरी अंक पाहू शकता. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलरचा बॉल गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं, परंतु पंचमा सांगतायत की हा बॉलची दिशा खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावसंख्या 14 अंकावरती. सोपान तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा ट्रॅकर पुल केलाय.
स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चुकी होणार नाहीये इथनं. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ इथनं. अनिकेतला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतो इथनं जनुमान नितलस संघाला. विकेटचं पतन. रत्नागिरी चषक 2026 रबर बॉलच्या स्पर्धा पाहता. 2 दिवसीय स्पर्धा आपण एन्जॉय करता. रत्नागिरी चषक 2026 समीर दादा, दिलीप भोईर आणि जयबल क्रिकेट संघ अंबरनाथ गाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता. अकुटप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. आजच्या हलकीशी काढा बॉल तो तडमांच्या दिशेने शिक्षक जयेश भाग्यवंत बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव मिळते. एका धावेनं स्ट्राईक देखील रोटेट होतीये. एका धावेच्या धावफलक देखील पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या. सोपान देखील चांगल्या प्रकारे षटक फेकतोय. या षटकामध्ये अद्यापर्यंत एकाच मोठा फटका आला नाहीये. आज 4 चेंडूचा खेळ झाला. बॉल तयार. लाईनचा बॉल समोर ठेवलाय. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र भाग्यवंत आहेत तिथं, पण तो झाली मिस्टेक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता लॉंगॉनला क्लिअर केलं. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळते 6. षटकार. नक्कीच आमच्या समोरच्या कक्ष म्हणजे आमचे मान्यवर पाहू शकता. भाऊदादा पाटील आहेत. त्यानंतर SS ब्रेकर्सचे आमचे केवलदादा पाटील देखील उपस्थित आहेत. ह्यावेळेसचा बॉल गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 2चा खेळ संपन्न होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गावदेवी वसार आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल गावदेवी आशिवाई संघ. दोन्ही टीमनं इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. गावदेवी वसार तास नंतर गावदेवी आशिवाई संघ. महेंद्र भाग्यवंत माही येतात. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल बी मध्ये फटकायचा तो समोरच्या दिशेने मच्छिंद्र भाग्यवंत येतात. थोडस खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. धावा देखील तर 4 मिळतात. अशा प्रकारच्या चुका मच्छिंद्र भाग्यवंतांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. परंतु आज माध्यमातून आपण जर पाहिलं तर चौकार आला. यावेळेस बॅटची हलकीशी कडा. गलीमध्ये बॉल रावल होतो. जगदीश भाग्यवंत बॉल पर्यंत वेगाने येतात. डॉट बॉल होतं. चौकारच्या नंतर डॉट बॉल होतं. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात जनुमान नितलास संघ. गतीमध्ये परिवर्तन. फुल अँड फुल पॉवरफुल बॉल चाललाय मिड विकेटच्या वरनं सीमा पार. धावामध्ये 6. षटकार. रवी देखील आघाडीला आला. थोडस तालमेल नव्हतं पहिल्याच बॉलवरती. त्याच्यास मात्रेची विकेट देखील आली. त्यानंतर आता रवीनं देखील जिम्मेदारी घेतली. कारण संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून संघाला आपल्याला सावरावं लागेल. धावा बनवावा लागतील. फायटिंग टोटल उभं करावं लागेल. समोर देखील एक ताकदवर संघ आहे. कलंगड विभागामध्ये सातत्याने चर्चेत असलेला हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला रायगड विभागामध्ये चर्चेत असलेला संघ म्हणजे जनुमान नितलास संघ. महेंद्र तयार. फुल केलाय.
बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर देखील दाखवली आहे. बॉल होईल गोळीच्या वेगाने फरार. धावा मिळतील 4. कदाचित रवीची झेल देखील पकडायची होती, परंतु जीवनदान देखील मिळालं. तिथं 6 धावा देखील मिळाल्या. आणि एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळणं, त्याच्यानंतर त्याच्या बॅटमध्ये धावा बनणं, हे एक टार्गेट पॉइंट असतं. रवी देखील आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. बॉल तयार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला ट्रॅव्हल केलाय. आता फिल्डर उपस्थित आहेत. एक झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावांनी धावफलक देखील पुढे सरकत. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3चा क्रॉस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये महेंद्र भागवत 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर सोपांना 14 धावा खर्च करत एक महत्वाचा विकेट देखील मिळवला. आणि आता महेंद्र 16 धावा अद्यापर्यंत खर्च करत यावेळेस फक्त हलक्या शतन ड्राईव्ह करतात. ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतील. ते एकच धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये षटक क्रमांक 3 देखील संपन्न होतात. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 39 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम जर्मन नेतृत्व संघ. नवीन बॉलर ओव्हर नंबर 4 मध्ये आता जगदीश भाग्यवंत. जगदीश भाग्यवंतचा पहिलाच बॉल मिड विकेटच्या वरनं जातोय सीमा पार. धावामध्ये 6. षटकार 6 न स्वागत केलं आणि इथनं धावा येणं देखील गरजेचं होतं. 6 धावा येतात. 6 धाव्याच्या मध्ये धावफलकावरती धावा पण पाहू शकता 45 45 धावा. रवी देखील सिद्ध करून देतोय. ऍज द ओपनर का मला ठेवलंय माझ्या संघामध्ये, ऍज द ओपनरची भूमिका का दिली गेली हे दाखवून देत. बॉल तयार. लेनचा बॉल अडवा बाटना एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. पवन भाग्यवंत बॉल पर्यंत पोहोचतायत. एक झाली कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथनं लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 1 धाव होती. तिथनं दुसरी धाव, तिसरी धाव देखील आणि चौथी धाव देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये जर तुम्ही चुका कराल तर येणाऱ्या चुकीमध्ये जर तुम्ही येणाऱ्या चुका या उत्तरार्धामध्ये ज्या वेळेस तुम्ही धावा चेस कराल त्यावेळेस नक्कीच या चुकांची भरपाई तुम्हाला करावी लागेल. कारण समोर देखील एक ताकदवर संघ, बॉलिंग अटॅक देखील चांगला. पूर्णपणे एकात किल्ला लढवतो रवी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत रवीचा विचार जर केला तर तब्बल वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. मॅरेथॉन इनिंग साकारतो मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेतील
अर्धशतक झळकावे का हा देखील प्रश्न आहे आता. ह्यावेळेस अपर कटच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. रवीला देखील ठाऊक आहे माझी विकेट महत्वाची आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 50 ऑन बोर्ड. 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. त्यामधील वैयक्तिक रवीच्या 47 धावा आहेत. बट बॅटिंग काय बॅटिंग होती मैदानाच्या आतमध्ये. तेजस मात्रेची विकेट. त्यानंतर रवीवरती जिम्मेदारी. जिम्मेदारी काय असतं हे रवीने देखील दाखवून दिलंय. दुसऱ्या बाजूने देखील बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आपला बॅट सपन ओपन करतात. या बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरना सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. फिफ्टी 56 धावा धाव फलकावरती. संघाने कदाचित सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर महेंद्र भाग्यवंतने 17 धावाचं षटक. सोपान भाग्यवंतने 14 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या. गतीमध्ये परिवर्तन. फुलर लेन्सचा बॉल. मिसकामिंग स्ट्रोक. बॉल चालला लॉंग ऑनच्या वरनं सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. शेवटचा बॉल आहे षटकातील. अद्यापरी जगदीश भाग्यवंताचा विचार जर केला तब्बल 23 धावा खर्च केल्यात. मागडं षटक मागडं स्पेल हाताळतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यू मिस आय डेफिनेटली. हे दांडीगुल फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील संपन्न होतो आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 62 धावा धाव फलकावरती. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र भाग्यवंत. जयेंद्र भाग्यवंत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक मध्ये रवी. जयेंद्र भाग्यवंतचा पहिलाच बॉल. लेग बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल जयेंद्र भाग्यवंतांना डॉट बॉल फेकला. हा खेळाडू देखील फार कमी वेळेत चर्चेत आला. बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे परंतु आज थोडस टीम प्लॅनिंग वेगळं आहे. आज डेट ओव्हर मध्ये जयेंद्र बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल. येस पंचांना दर्शवत आहेत लेग स्टिकच्या बाहेर. येस सॉरी हाईट फॅक्टरचा विचार केला पंचांनी. अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती देखील पाहिलाय. 1B4चं अपील देखील केले गेलं. म्हणजे इथनं आता आपण जास्त उस्तीचा बॉल फेकू शकत नाहीये. जयेंद्र तयार बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करतो. यावेळेसचा बॉल देखील स्टपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला रवीनं. डॉट बॉल येतोय. रवीचा वैयक्तिक 47 धावांवरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 50 देखील पाहायला मिळेल का या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली अर्धशतक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. बॉलर तयार. कट केलाय. बॉल चालला थर्ड मॅनला. दुसरा धावायचा प्रयत्न होतो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथनं रवीला परतावा लागता. फलंदाज होईल बाद.
नक्कीच रवीसाठी तर तयार झाला पाहिजेत. पण चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. तब्बल 2 धावेनं आपलं अर्धशतक गमावलं. शेवटी आता तंबूच्या अस्ताला येतो. थोडीशी निराशा देखील आहे चेहऱ्यावरती. कदाचित अर्धशतक आलं असतं तर टेनिस डॉट इनच्या माध्यमातून देखील हे इनिंग आपल्याला पाहायला मिळाली असती. जय तयार बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉलचा बॉल लेंथ चांगली आहे परंतु पंचांना दर्शवतात व्हाईट बॉलचा इशारा करतात. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात खराब बॉल. व्हाईट+1 या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मधून धावफलकावरती धावा 66 धावा 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल बॅटची हलकीशी काढा लागली. बॉल चालला इष्टकाच्या हातामध्ये. इथनं चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का लागतो इथनं जयनुमान नितलस संघाला. विकेटचं पतन होतं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गावदेवी वसार त्याचनंतर गावदेवी आशिवाई संघ. 3 बॉल शेवटचे 2 बॉल शिल्लक. बीड हिट करण्याचा प्रयत्न. इथनं पंच देखील दिशा पाहतात. व्हाईट बॉलचा इशारा करतात. एकाच मोठा फटका या ओव्हरमध्ये आला नाहीये परंतु एक्स्ट्राची टोटल जर पाहिली तर जास्त. हा वाजता बॉल अडबा बाटना मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील दरम्यान 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल देखील दिला आणि तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 3 धावांनी धावफलक आता पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा धावफलकावरती. 70 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल निर्णायक बॉल डेट ओव्हर मध्ये जितेंद्र भाग्यवंत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता. शेवटचा बॉल बॉल तयार. वेगवान बॉल. बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने आला. कार्पेट क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आणि इथना तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद आणि इथना षटक क्रमांक 5 देखील संपन्न होते. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जवनुमान नितलस संघाने बनवल्यात 72 धावा आणि आता येणारे 30 बॉल आणि 73 धावेचं लक्ष टीम जय काळेश्वर आंबे संघासाठी. गावदेवी आशय आणि गावदेवी वसार संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या.
गावडोबी वसार आणि त्याचनंतर गावडोबी आशिवाई संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी शेवटचा कॉल आहे आपल्याला बघा ऑफिशियल कॉल आहे आयोजकांच्या सूचना येतात अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल टॉस साठी या आपण लगेच सुरुवात संपला उत्तर झाली सुरुवात आता बॅटिंग साठी मच्छिंद्र भाग्यवंत आणि जयेश भाग्यवंत ही सलामीची जोडी पहिलाच बॉल बॉलरने सुरुवात वाईट न केली आणि पहिलाच बॉल 1 अपील देखील पंचांनी केला अतिरिक्त धावांनी सुरुवात देखील झाली संघाचं अकाउंट 1 या धावेनं खुलं धावसंख्या आपल्याला बनवायची वृत्तानंतर 72 बनल्यात 73 धावेचं लक्ष या क्रीडांगणावरती 73 धावा देखील चेस झाल्या ते आशिवाई संघ ज्याने 73 धावा चेस केल्या इथना आंबे संघ देखील या धावा चेस करेल का हा देखील प्रश्न बॉल तयार मच्छिंद्रसाठी हा बॉल पाण्यातून हलकासा बाउन्स होता आणि अष्टषकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो डॉट बॉलची संगत होती प्रत्येक षटकामध्ये स्ट्राईक रेट 400चा विचार केला तर आपण 15 ते 16 धावा बनवणं गरजेचं आहे बॉलर तयार विकेट करण्याचा प्रयत्न बॅटम बॅटचा संपर्क नाही हाही बॉल डॉट सलगचा दुसरा बॉल डॉट येतो पॉइंट ट्रॅक वरती बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती युवराजला पाहतो आपण ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये ह्यावेळेसचा बॉल उडवलाय बॉल चाललाय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे कॅच देखील झाला ड्रॉप इथना बराच काळ हवेमध्ये होता आणि इथनं जीवनदान देखील मिळाले मच्छिंद्र भाग्यवंतला आता एखाद्या खेळात तुम्ही जीवनदान जर द्याल ना तर त्याचं उत्तर रवीनं देखील दिलंय पूर्वार्धामध्ये म्हणजे इथनं मच्छिंद्र भाग्यवंत देखील विस्फोटक फलंदाजा आणि मच्छिंद्र भाग्यवंताच्या बॅटमधनं किती धावा येतील आता हा देखील प्रश्न इथनं जीवनदान देखील मिळालं कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅचच्या समीकरण आपण पाहत आलं मच्छिंद्र भाग्यवंताला जीवनदान हा वेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांना सांगतात ह्या बॉलची दिशा खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा देखील करतात अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल धावसंख्या 4 अंकावरती 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात बॉलर तयार होतात आयटम ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतात मैदानाच्या आतमध्ये हाही बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता बॅटम बॅटचा संपर्क नाही या बॉलची थोडीशी अतिरिक्त उसळी आपण देखील पाहिली बॉल हातामध्ये विसरतो डॉट बॉल येतं प्रत्येक धावाची गरज आहे 15 ते 20 15 ते 16 धावा येणं गरजेचं आहे प्रत्येक ओव्हर मध्ये ह्यावेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पण जो मला व्हाईट बॉलचा इशारा करतात आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात तुमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल होतात आम्ही गावडोबी आशिवाई त्याचनंतर गावडोबी वसार संघ तुमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या
यावेळेसचा बॉल देखील पण सांगतात की हाही बॉल खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावसंख्या दाखल करत आपल्या पाहायला मिळते 6 धावा दाखल करते. बॉल ट्रॅक वरती यावेळेसचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटांबाचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. युवराजने देखील सुरुवात चांगली केली आहे, जरी एक्स्ट्रा धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलक देखील सुरू आहे. दुसऱ्या बाजूने डॉट बॉल देखील येत आहेत. यावेळेसचा हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, पण इथनं देखील दिशा पाहिली जाईल. पण मला सांगतात की हाही बॉल खराब आहे, लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, लेगस्टिकच्या बाहेर पिच होतो हा बॉल. आणखीन एक वाईट बॉल येतो. धावसंख्येचा खेळाडूचा गोलचा विचार जर केला तर आतापर्यंत हा 11वा बॉल फेकला बॉलरनं. आणि ओव्हर नंबर 1चा खेळ देखील संपन्न होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा धावफलकावरती. ते 7 टॉस करूया. एका बाजूला गावदेवी वसार, दुसऱ्या बाजूला गावदेवी शिवे आमचे मान्यवर शिव चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. येस, गावदेवी वसार विन द टॉस. नवीन बॉलर दक्ष येतात ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग साठी. स्ट्राईक एंड वरती जयेश भाग्यवंत. जयसाठी हा बॉल स्क्वेअर लेगला मिस्टामिंग स्ट्रोक. रक्षक येतात. चेंडू पहिला टप्पा घेत चालला सीमा पार. धावा मिळतील 4. बॉलर तयार. विकेट केलाय. हा खेळाडू चर्चेत. यंदाचा रबर बॉल जयेश भाग्यवंतने गाजवलाय आणि या मैदानावरती देखील आपल्या नावाची छाप सोडतोय. मारलाय बॉलला, पाठवलाय बॉलला, विकेटच्या वरनं विकेट. 6 येतोय. 6च्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. हा खेळाडू चर्चेत आहे. विकेट करायचा प्रयत्न, बॉल चाललाय मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक झाली कंप्लीट, सेकंडचा कॉल झाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धाब्यानं दिलेला धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 19 अंकावरती. आतापर्यंत सामना जिवंत आहे, कारण येणाऱ्या बॉलवरती कशा प्रकारचं आक्रमण असेल. दुसऱ्या बाजूने देखील मच्छिंद्र भाग्यवंतला जीवनदान मिळालं. त्याच्या बाटमधनं किती धावा येतील. यावेळेस पाठची हलकीशी कडा. बॉल चाललाय यष्टकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. डॉट बॉलची सांगता होती. दक्षला पाहतो आपण, यंगस्टर आहे, कमी वयात आपला नाव देखील दक्ष देखील आता या मैदानाच्या आतमध्ये दाखवतो बॉलिंगच्या माध्यमातून. यावेळेस मध्ये फटका एक्झिक्यूट केला. समोरच्या दिशेने पहिली वेगानं झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच झाला. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली. गुड बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू मैदानाच्या आतमध्ये. दक्षला पाहतो आपण. स्ट्राईक एंड वरती जयेश भाग्यवंत. पुढचा बॉल तयार.
फिक्स करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांनी दिशा पाहिली आहे. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केला आणि इथनं अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जयेश भाग्यवंत स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल बॅटच्या पट्ट्यात, बॅटची कडा, कॉटन बॉल. जयेश भाग्यवंतला देखील इथनं जीवनदान मिळतं. झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ हे समीकरण आपण पाहत आलो आणि इथनं दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालं. बॉलरला देखील विसरून चालणार नाहीये, खेळाडूला देखील विसरून चालणार नाहीये की या विकेट किती महत्वाच्या आहेत. ज्या टायमाला तुम्ही हा सामना गमवाल त्या टाइम मध्ये तुम्हाला या विकेटची किंमत मोजावी लागेल, कारण दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठे फटके येऊ शकतात. आजची इनिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन आता आपण पाहू शकता. 18 बॉल 51 धावायची गरज. 51 धावा विजयासाठी इथला बनवायचा जय काळेश्वर आंबे संघाला. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं. युवराज तयार होतो बॉलिंग टॅक वरती. थोडासा अडथळा निर्माण झाला. युवराजचा विचार गेला तर पहिलं षटकामध्ये तब्बल 11 बॉल युवराजने फेकले होते. तब्बल जवळजवळ 2 षटकं कंप्लीट झाली असती. बॅटिंगसाठी सज्ज मच्छिंद्र भाग्यवंत. विकेट करण्याचा प्रयत्न, बाटांपाटचा संपर्क नाहीये. पहिला बॉल आलाय डॉट. 18 मध्ये 51 ची गरज होती. आता 17 बॉल 51 धावायची गरज. जवळजवळ समा दोन्ही बाजूने बॅलन्स आहे, परंतु आंबे संघाला इथनं संघर्ष करावा लागेल. मशिद तयार, विकेट केला, बॉल हवेमध्ये. जेलची संधी आता निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. आणखीन एक कॅच ड्रॉप. सलगची दुसरी कॅच देखील ड्रॉप झाली आहे. इथनं मिस्टामिंग देखील होता, बॅकअप नव्हतं आणि इथनं या 2 धावा एकवडल्या गेल्यात. बॉल तयार, हवं सपाट चिकळा. स्वतःच्या फॉलोअर मध्ये बॉलची अडवणूक देखील केली गेली. यस, थोडीशी हलकीशी दुखापत देखील पाहायला मिळते इथनं. जयेश भाग्यवंत आता स्ट्राईक वरती येतात. बॉलर युवराज तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. स्टॉप वाढवून खेळण्याचा प्रयत्न, जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. हाही बॉल डॉट आला. प्रत्येकी डॉट बॉल दडपण निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये. बॉलची सांगत होते युवराज. पुढचा बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गलीमधनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपण पाहू शकता. 26 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. युवराज, हा प्रकार बॅटची कडा.
मच्छिंद्र भाग्यवंत इथनं परतावा लागेल. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. पहिलाच बॉल, अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती पाहतो आपण. अंपायर आम्हाला इशारा करतात व्हाईट बॉलचा आणि 1B4चा अपील देखील केले गेलं. जयेश भाग्यवंतच्या रडार मध्ये आलाय बॉल आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरनं. बिग बिग लॉंग वे, माहिती स्ट्रोक, षटकार आणि या 6 धावा आल्यात. कदाचित आता इथनं थोडासा प्रश्न देखील निर्माण झाला असेल की या खेळाडूची देखील आपण झेल सोडली आहे. म्हणजे इथनं त्याच्या बॅट मधनं किती धावा येतील हा देखील प्रश्न. जयेश भाग्यवंत मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. आज देखील इथे देखील मोठे फटके येतात. आणखी एक समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका सुरू केलाय. लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. आणखी एक कडका सिक्सर. संख्या धावफलकावरती 39, 39 धावा धावफलकावरती. इक्वेशन बघ, 10 बॉल 34 धावायची गरज. हे इक्वेशन आहे या मॅचचं, 10-34चं. पहिल्याच 2 बॉल वरती 2 विकेट पाहतो आपण. या जयेश भाग्यवंत विस्फोटक फलंदाजा आणि जीवनदान देखील मिळालं म्हणजे धावा बनतील. यावेळेस पूल केला मिसलामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येत आहेत. आता चुकी होणार नाही इथनं. जयेश भाग्यवंत शेवट परतावा लागतात. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर होतीये, फलंदाज बाद. यावेळेस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची संगत होती. की डॉट बॉल आता धडपण प्रेशर निर्माण करतात मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे एकतर्फी सामना पाहायला मिळेल का? पण आता पूर्ण यावेळेस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटांपाटचा संपर्क नाहीये. सिंगल मिळते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 40 ऑन बोट. 7 चेंडू आणि आता 33 धावायची गरज. 7 बॉल 33 ची गरज आहे विजयासाठी इथनं. बॉल संकेतसाठी मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. झाली आहे आणि इथनं बॅकअप देखील नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील. या 3 धावा इथनं मिळतात. 3 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथनं 4 देखील संपन्न होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहू शकता 43 धावा.
आणि आता येणारे 6 बॉल 30 धावांची गरज. पाच बॉल आणि आता 30 धावांची गरज. बॉल तयार. पहिलाच बॉल फ्लॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. विकेट मिळते ना. संकेत बोलीला पळतावं लागेल. तिसरा धक्का लागतो ना. जयकाळेश्वर आंबे संघाला विकेटचं पतन. नवीन बॅटर पवन येतात. 5 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे आणि पहिलाच बॉल टाकलेला समालोचन कक्षाला मानवेंद्र हा फटका. धावांमध्ये 6 षटकार. पुढचा बॉल. पवन भाग्यवंत सज्ज होतात. गावाचा फटका व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने बॉल चालला आणि इथनं आता पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे टीम जर्मन निकलस संघानं. धावसंख्येचा विचार जर केला तर 50 ऑन बोर्ड, 50 धावा धाव फलकावरती. कदाचित जगदीश भाग्यवंत ते मागडे षटक 23 धावा खर्च केल्या. आज धावांवरती आता थोडस लक्ष द्यावं लागेल. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, पण मला सांगतात व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. पुढचा बॉल महेंद्र भाग्यवंतसाठी लेट पण थेट बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं सीमा पार. धावांमध्ये 6 षटकार. शेवटचे 2 बॉल. 2 बॉल 16 धावेची गरज. हवाचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे एक सामना आपण पाहतो. कदाचित पूर्वार्धामध्ये काही झाल्या चुक्या, त्या चुकांवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथनं शेवटचा बॉल. आता महेंद्र तयार आहेत बॅटिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल पॅड वरती आदळलाय. सामना देखील संपलाय. सामना जिंकलाय. जर्मन निकलस संघाने आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम जय काळेश्वर आंबे संघ, आपण स्पर्धेमध्ये आलात, आपला सहभाग नोंदवला. आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट, ज्याने पूर्वार्धामध्ये मॅरेथॉन इनिंग साकारली. संघ अडचणीत होता. तब्बल 48 धावा बनवल्या. ते रवी ठरतात मॅन ऑफ द मॅच.